नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत. ज्या परीक्षेची, ज्या जाहिरातीची तुम्हाला प्रतीक्षा होती, ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती 2026 जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. याची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, नियोजन हे तुम्हाला दाखवतो एकदा. कधीचा आहे अपडेट कधीचा आहे? 5 ऑगस्ट 2026 जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ओके, सगळी माहिती दिली जाणार आहे. त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे. सुरुवातीला चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. कोणामार्फत आहे? एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई. ओके, तर आपण हे तर तुम्हाला माहिती सांगणार आहोत. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय. अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती 2026 करिता. चला तर मग आता किती जागेची जाहिरात आहे, ऑनलाईन फॉर्म कधीपासून भरायचे आहे, कोण भरू शकणार आहे, पूर्ण हा किमान 15 ते 20 मिनिटाचा हा व्हिडिओ होणार आहे. कारण की तुम्हाला समजलं पाहिजे आपण या ठिकाणी पात्र आहोत किंवा नाही. ही बॅच आपण ऑनलाईन सुरू केलेली आहे ऑलरेडी. आयसीडीएस क्वेश्चन विषयासहित म्हणजे सर्व विषयामध्ये शिकवले जाणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे. म्हणजे डेली लेक्चर तुमच्या वेळेनुसार 4च्या नंतर लेक्चर आहेत. जर लेक्चर लाईव्ह नाही पाहू शकलो तुम्ही तर रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता. यामध्ये सर्व विषयाच्या पीवायक्यू, एमसीक्यू दर आठवड्याला पेपर घेतला जातो. पीडीएफ नोट्स सर्व विषयाच्या दिल्या जाणार आहेत. प्रिंटेड नोट्स सुद्धा आहेत, त्यातून सुद्धा तुम्हाला घरपोच उपलब्ध असणार आहेत. लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता. टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे. व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत आणि तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन मिळणार आहे. तर तुम्हाला आता अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका बनायचा आहे तर सरकारी नोकरीकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ज्यांना बॅचला जॉईन व्हायचं आहे त्यांनी आत्ताच कॉल करायचा आहे, मेसेज करायचा आहे. कॉल किंवा मेसेज 98 23 44 22 63. मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलेलं आहे, जुलै एंड किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. ती बातमी खरी ठरली किंवा नाही हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्षरित्या या ठिकाणी पाहायचं आहे. जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असते तीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला असतो. सर्वेची सुद्धा मी माहिती देणार आहे नंतर. ओके, चला आता जास्त वेळ घेणार नाही तुमचा. या ठिकाणी आपण लगेचच पाहणार आहोत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य. कधीचा आहे जाहिरात? 5 ऑगस्ट आता आलेली आहे. 5 ऑगस्ट 2026. आजचे 6 ऑगस्ट आहे. ओके, चला सर्वांनी शेवटपर्यंत बघायचं आहे. महिला मंडळींनी प्रति विभागीय उपायुक्त कुठले आहेत विभाग? महिला आणि बाल विकास विभाग कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर विभाग. विषय काय सांगितलेला यांनी समजून घ्या. अंगणवाडी सेविकातून मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पद भरती करिता परीक्षा संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना सुधारित पात्रता लक्षात घेऊन कार्यवाही करण्याबाबत ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकणार आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुम्हाला मिळणार आहे. ओके, आता मधलं काही ते जीआर वगैरे आहेत ते वाचत बसत नाही, खूप वेळ जाईल. महत्वाचं आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी की काय नमूद केलेलं आहे. बघा आता काय म्हटलेलं आहे त्यांनी. महिला आणि बाल विकास शासन निर्णय 3 जुलै 2026 चा, जो आपण तुम्हाला सांगितलेला आहे 3 जुलै 2026 चा. उपरोक्त विषयात अनुसरून कळविण्यात येते की एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाअंतर्गत सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त 272 व सदर परीक्षेचा निकाल लागेपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची परीक्षा संदर्भात ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी म्हणून संदर्भ पत्र क्रमांक 7 अन्वये सूचना पत्र महिला आणि बाल विकास विभाग शासन अधिसूचना दिनांक 4/6/2021 ते 8/5/2023 रोजी च्या अनुषंगाने दिलेल्या पात्रता निकषाच्या आधारे भरती प्रक्रियेसाठी सेविका मार्फत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी म्हणून स्पष्ट सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. बघा सगळे वाचा, व्यवस्थितरित्या ऐकून घ्या. मी व्यवस्थितरित्या वाचून तुम्हाला सांगतोय. सदर भरती प्रक्रियेच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे? अटी आणि शर्ती सुधारणा होण्याच्या अनुषंगाने अंगणवाडी संघटना व काही निवड सेविका यांनी उच्च न्यायालय मुंबई व उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे केस दाखल केलेली आहे. त्या अनुषंगाने रिट पिटिशन क्रमांक 2147/2023 च्या बाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर दिनांक यांनी 8 मे 2026 रोजी दिलेल्या आदेशात मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाच्या बाबत
महिला आणि बालविकास विभाग अधिसूचना 4/6/2021 रोजी च्या सेवा नियमातील नियम क्रमांक मधील अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे वयाची अट 45 वर्ष रद्द केलेली आहे. ओके, जाहिरातीमध्ये 45 वर्ष नाहीये, तिच्या पुढच्या महिला फॉर्म भरू शकतात. या पदावरून मुख्य सेविका या पदावर वयाची अट रद्द करून अनवे 3/7 म्हणजे 3 जुलै मागच्या महिन्यातला जो GR आहे 2026 च्या शासन निर्णयाच्या आधारे वर्षी भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे. त्या वर्षात 50 वर्षापेक्षा जास्त वय नसेल अशा अंगणवाडी सेविका लक्षात घेऊन दिनांक 1 जानेवारी रोजी 1 जानेवारी 2025 अर्ज भरण्याविषयी सूचना असेल. आता काय म्हटलेलं आहे त्यांनी समजून घ्यायचं आहे. याचा अर्थ काय आहे, 2025 पर्यंतच्या तुमचं 50 वर्ष असेल तरी चालेल, आता संपलं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ओके, तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. पुढे म्हटलेलं आहे की महिला व बालविकास विभाग संदर्भीय पत्र क्रमांक 9/10/10/2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित पात्रता निकषाबाबत सुद्धा सूचना प्राप्त असून दोन्ही शासन निर्णयान्वये त्या आधारे खालीलप्रमाणे मुख्य पात्रता निकष देण्यात येत आहे. पात्र असलेल्या अंगणवाडी सेविकाकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्याविषयी संबंधित सूचना बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPOना देण्यात आलेल्या आहेत. माझं जी गोष्ट आहे तुमच्या लक्षात आली का? ज्यांचं या वर्षी वय संपलेलं आहे ते संपणार आहे त्यांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे 50 वर्षाच्या आत. काय म्हटलेलं आहे त्यांनी, मुख्य पात्रता निकष ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे त्या वर्षी 1 जानेवारी रोजी सलग 10 वर्षे विनाखंड नियमित सेवा पूर्ण करणे केलेल्या सेविका. ओके, 1/1/2025 पर्यंतच्या 1/1/2025 रोजी वय 50 वर्षापेक्षा जास्त नसेल, म्हणजे 2025 सांगत आहे, 2026 अजिबात लक्षात घेऊ नका. म्हणजे 1 जानेवारी 1975 नंतर जन्मलेल्या ज्यांचा जन्म दिनांक काय सांगितलेला आहे, 1 जानेवारी 1975 नंतर झालेला आहे त्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ज्या अंगणवाडी सेविका आहेत. संविधानिक विद्यापीठाची पदवीधारण, आता इथं 12वी दिलेला आहे, इथं त्यांनी पदवी केलेला आहे. ओके, 12वी अगोदर दिलं होतं GR मध्ये, इथं पदवी केलेला आहे. बघूया आपण त्याचं काय आहे. तर मुख्य सेविका परीक्षा या पदावर रुजू झालेल्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत संगणक प्रमाणपत्र MSCIT मी त्यावेळेस सांगितलं होतं कंपल्सरी नाही, तुम्हाला 2 वर्षामध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर द्यायचं आहे. ओके, तसेच मराठी भाषा उत्तीर्ण असेल किंवा हिंदी भाषा परीक्षा 3 वर्षाच्या आत तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं आहे. त्याचा सुद्धा लोड घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. चला, उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. पात्रता धारण करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ आणि पदोन्नती रोखण्यात येईल नंतर 3 वर्षामध्ये, तोपर्यंत तुम्ही करता मला माहित आहे. या आयुक्त कार्यालयामार्फत पत्र क्रमांक 97 दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी दिलेल्या पदभरतीबाबतच्या सर्वसाधारण सूचना तसेच या आदेशान्वये सुधारित पात्रता निकष संबंधित सेविकांच्या लक्षात आणून देऊन त्याची स्वाक्षरी घेण्यात यावी व स्वाक्षरी दस्तऐवज जपून ठेवण्यात यावे. ऑनलाईन अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित TCS आयोग संस्थे दिनांक 13/7/2026 रोजीच्या पत्रान्वये सूचना देण्यात आल्या असून दिनांक 7 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या तारखेपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी म्हणून आवश्यक ती कार्यवाही करावी. कधीपासून अर्ज सुरू होणार आहे? उद्यापासून ऑनलाईन फॉर्म भरायचे 7 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 पर्यंत. कोणाची सही आहे? कोण आहेत आयुक्त? माधवी सर देशमुख, भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई. ओके, माहिती स्तव सविनय सादर माननीय सचिव महिला आणि बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व सूचित करण्यात येते की सदर पत्र सर्व कार्यालय सेविका यांच्या लक्षात आणून देऊन स्वाक्षरी घेण्यात यावी व सदर दस्तऐवज कार्यालयात जपून ठेवावे. स्तरावर बिझनेस सेल्स हेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे, MPSC घेणार नाही, निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार नाही. आता बघा, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे, पूर्ण व्हिडिओ बघितला, पूर्ण अजून एकदा मी याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन सांगणार आहे. फॉर्म उद्यापासून भरायला सुरुवात होणार आहे. उद्या तुम्हाला लिंक उपलब्ध होणार आहे. ज्या महिलांना आता अभ्यासाला सुरुवात करायची, किती जागा आहे टोटल? 272 आहे, 272. त्याच्यामध्ये वाढ सुद्धा होणार आहे असं सांगितलं. जोपर्यंत परीक्षा होणार नाही त्यामध्ये वाढ होणार आहे, म्हणजे जवळपास 400 जागा या ठिकाणी होणार आहेत. याची अंगणवाडी परीक्षिका अंतर्गत भरतीची बॅच आपल्याकडे सुरू झालेली आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाच्या नोट्स, सर्व लेक्चर, सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत आणि 100% आउटपुट दिलं जाणार आहे. ओके, व्हॉट्सअप ग्रुप असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल, सर्व माहिती तुम्हाला दिली जाणार आहे आणि डेली लेक्चर असणार आहे सर्व विषय
चे लेक्चर. ओके, टेस्ट सिरीज असणारे 2000 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तर ज्या महिलांना बॅच जॉईन करायचे त्यांनी 98 23 44 22 63 हा नंबर आहे, या नंबरवरती लगेचच कॉल किंवा मेसेज करायचा आहे आणि जॉईन व्हायचं आहे, कारण की परीक्षेला आता जास्त वेळ मिळणार नाही. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. आता झाला खरी परीक्षेला सुरुवात. याच्यानंतर आता सरळ सेवेची सुद्धा परीक्षेची जाहिरात येणार आहे. मी जे गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यानुसार त्या घडत चाललेल्या आहेत. ओके, मोठा सोर्स आहे सूत्राचा. चला ठेवतोय, सर्वांना ऑल दी बेस्ट. आनंदाची बातमी आहे. ओके, आपल्या मैत्रिणीपर्यंत व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप सगळ्यापर्यंत ही लिंक शेअर करा. ओके, स्टेटस ठेवा, जाहिरात आलेली आहे म्हणून सांगा. थँक्यू.